बेतवडे गावातील शेतकऱ्यांची जमीन व्यवहारात गेल्या 10 वर्षापासून बिल्डरकडून फसवणूक सुरू आहे। एका कंपनीने बेतवडे गावातील जमीन मालकाबरोबर गेल्या 10 वर्षापूर्वी जमीन विकासासाठी कायदेशीर नोंदणी करार केला होता, परंतु या करारानुसार शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला मुदतीत दिलेला नाही। यामध्ये अंदाजे 35 ते 40 शेतकरी बाधित होत आहेत। शेतकऱ्यांच्या जमिनीवर इमारतींचे बांधकाम करून जनतेला सदनिका विक्री देखील केली आहे। मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये वारंवार तक्रार करूनही पोलीस याची दखल घेत नाही। लोकप्रतिनिधींनाही निवेदने दिली आहे, परंतु शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी गेल्या 2 दिवसापासून आंदोलनाला बसले आहेत। आम्हाला न्याय मिळाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा ग्रामस्थांनी इशारा दिला आहे। दरम्यान बांधकाम व्यावसायिकच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांच्या व्यवस्थापकाला फोन केला असता संपर्क होऊ शकला नाही। ब्युरो रिपोर्ट, डोंबिवली फास्ट, बेतवडे गाव। देवेंद्र मगरदास पाटील, मी बेतवडे गावचा ग्रामस्थ, इथला भूमिपुत्र, इथला शेतकरी। आज 10 वर्ष झाले आमच्यावर अत्याचार होतोय। या बिल्डरनी फ्रॉड केला आमच्या सोबत। तर आमची मागणी याचीच आहे की जो काय व्यवहार ठरला आहे तो आम्हाला देणे। आम्ही काय वाढून मागत नाही। आणि हे आता शांत, आम्ही भरपूर मध्यस्थी प्रयत्न केले, राजकीय नेत्यांना, पोलिसांना मध्यस्थी करून पण आम्ही प्रयत्न केलं, पण त्याचं काही तात्पर्य निघालं नाही। म्हणून आता आम्ही हा रस्ता निवडला आहे की आम्ही आंदोलन करणार। सध्या तरी आम्ही हे शांततेत करतोय आंदोलन, पण आम्ही आता हा इशारा देतोय, जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर जो काय पुढचा पर्याय आहे, तीव्र पाऊल, तो आम्ही जरूर घेऊ आणि हा आंदोलन भरपूर तीव्र होईल याची दक्षता घ्यावी। आणि याचा जिम्मेदार मग हे मॅरेथॉन बिल्डर आणि प्रशासन असणार। त्यासाठी बेतवडे गावातील हे जे सर्व भूमिपुत्र आहेत यांची मॅरेथॉनचे बिल्डर जे आहेत मयूर रमणीकलाल शहा आणि साखरगाळा आणि त्यांचे जे सहकारी आहेत, या लोकांनी यांची सर्वांची फसवणूक केली आहे। यांची एक तर जमीन त्यांनी डेव्हलपसाठी घेतली आणि रितसर अग्रीमेंट बनलं होतं, ते म्हणजे फक्त 5 वर्षापुरतं मर्यादित बनलं होतं। परंतु आज यांना 10 वर्ष झाले तरी त्यांना मोबदला नाही किंवा त्यांना जे घरी देणार होते तेही दिले नाहीत, काहीच नाहीये। आणि अजून तो 4 वर्ष वाढीव मागत आहे। परंतु जर तुला यांच्या प्रश्नाच्या समस्या सोडवायच्या नसतील तर हे तुला जागा कशी देतील? तुझं एखाद्या शेतकऱ्यांना या भूमिपुत्रांचं भेटी जाणार असेल तर हे तू विसरून जा। यासोबत या भूमिपुत्रांच्या सोबत आम्ही सर्वजण आहोत आणि यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच आहे। याबाबत प्रशासनाचा पत्रव्यवहार केलेला आहे। हे जे सर्व भूमिपुत्र आहेत या सर्वांनी याबाबत आपले येथील खासदार साहेब जे आहेत श्रीकांत शिंदे साहेब यांच्याशी भेट केलेली आहे। आमदार साहेब राजेश मोरे साहेब यांच्याशी भेट केलेली आहे आणि रवींद्र चव्हाण साहेब यांच्याशी बोलणं झाले। आता एवढं जर सर्व नेत्यांशी जर बोलणं होऊन जर भूमिपुत्रांना त्यांच्या इथेच जर न्याय मिळत नसेल तर मग सामान्य जनतेने या लोकनेत्यांकडे कुणाकडे न्याय मागायचा आणि हे न्याय कुणा देतील? मी तुमच्या विरोधात बोलत नाहीये, पण तुला रिक्वेस्ट करतोय हात जोडून की हा भूमिपुत्रांचा प्रश्न आहे, तुम्ही जर ठरवलं तर 1 तास पण लागणार नाही सोडवायला। तुम्ही या भूमिपुत्र आहेत, आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीमध्ये तुमच्या पाठीमागं खंबीरपणे हे भूमिपुत्र आलेले आहेत आणि त्यामुळे या भूमिपुत्रांना न्याय देणे हे पहिले तुमचं कर्तव्य आहे। तुम्ही या भूमिपुत्रांना न्याय द्यावा ही विनंती करतो। मी धडाकेबाज युवा प्रशासन संस्थापक अध्यक्ष आहे, अमोल केंद्रे। आता काय सांगाल, काय नेमकं? मॅरेथॉन कंपनीचे बिल्डर मयूर रमणीकलाल शाह यांनी बेतवडे गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी 10 वर्षापूर्वी डेव्हलपमेंटसाठी रजिस्टर ॲग्रीमेंट करून ताब्यात घेतल्या आणि त्या ॲग्रीमेंटमध्ये 5 वर्षाची मुदत होती। 5 वर्षे होऊन गेली, आज 10 वर्ष झाली तरी शेतकऱ्यांना कोणताही ठरलेला मोबदला दिलेला नाही। ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर 35-40 माल्याचे टावर उभे केले, त्या टावर मधल्या सदनिका लोकांना विकल्या, परंतु शेतकऱ्यांना त्याचा मोबदला दिलेला नाही। इतका जबरदस्त तो खुलेआम अन्याय करतो शेतकऱ्यांवर आणि शेतकऱ्यांची फसवणूक करतोय। शेतकऱ्यांनी अनेक वेळा त्यांच्या मुख्य कार्यालयात, मुलुंडच्या मुख्य कार्यालयात जाऊन त्यांच्याशी बैठक करण्याचा प्रयत्न केला, परंतु शेतकऱ्यांना 4-4, 5-5 तास बसून त्यांची वेगवेगळे वायदे देऊन, खोटे वायदे देऊन त्यांची सतत 10 वर्षे फसवणूक चालवलेली आहे। शेतकऱ्यांनी या विरोधात शेतकऱ्यांनी येथील लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, सर्व प्रकारचे नेते, नगरसेवक यांना भेटून निवेदन दिली, पोलीस कमिशनरला निवेदन दिलं, मुंब्रा पोलीस स्टेशनला निवेदन दिली
परंतु कोणीही कुठल्याही प्रकारचा पुढाकार घेऊन त्यांनी न्याय दिलेला नाही आणि या लोकप्रतिनिधींना सुद्धा हा बिल्डर जुमानत नाही. आमदार राजेश मोरे यांनी 2-2.5 महिने प्रयत्न केले या बिल्डर बरोबर मध्यस्थी करण्याचे, परंतु त्या बिल्डरने आमदारांना सुद्धा दाद दिलेली नाही. इतका मुजोर हा बिल्डर आहे आणि म्हणून या बिल्डरवर कायदेशीर कारवाई करावी. यासाठी जे अन्यायग्रस्त शेतकरी आहेत ते शेतकरी आंदोलन मागतायत. सरकारचं आणि वरिष्ठांचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी बेमुदत आंदोलन करण्याचं सुरू केलेलं आहे. कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, जमीन आमच्या हक्काची, ग्रीन क्लब जिंदाबाद, ग्रीन क्लब जिंदाबाद, मयूर शाह मुर्दाबाद, सागर गाला मुर्दाबाद. नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं